शासकीय कार्यवाहीत दुजाभाव का? गाणं गाणारा दोडका, लात मारणारा लाडका, असा सवाल उपस्थित होतोय. सरकारला सारेच कर्मचारी सारखे नाहीत का? उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात निलंबित. खुर्चीवर बसून गाणे गायल्याने निलंबनाची कारवाई. जालना पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णीवर कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित होतोय. लात मारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू, असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. आता बघूया या लात मारणाऱ्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते ते. अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. आमचे विकास खारगे एसीएस आहेत, त्यांना मी त्यांची माझी चर्चा झाली. हा तहसीलदार जेव्हा ट्रान्सफर झाली, यांनी सेंड ऑफ त्या ऑफिसमध्ये केला, तहसील कार्यालयामध्ये. आणि सेंड ऑफ करताना फक्त ऑर्केस्ट्रा लावता राहिला. बाकी ज्युडिशियल जो आमचा बाकी ज्युडिशियल कोर्टचा बेंच आहे, म्हणजे जो त्या ठिकाणी सेटअप आहे, त्या सेटअपवर बसून तहसीलदार त्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी आपला मस्त मौज मस्तीशीर सेंड ऑफ बनवण्याचं काम आणि मौज मस्ती करण्याचं काम त्या ठिकाणी गाणे म्हणून. आणि तहसीलदारची खुर्ची मॅजिस्ट्रेट खुर्ची आहे, दंडाधिकारी खुर्ची आहे, बाकी ज्युडिशियल खुर्ची आहे. त्या खुर्चीवर बसून समोर आपले तहसील कार्यालयातले लोक त्या ठिकाणी घेऊन गाणे म्हणतो आहे. आता असे पद्धतीने एकीकडे जनतेचे कामं पेंडिंग पडलेले आहे, हजारो केसेस पेंडिंग पडलेले आहे, त्याच्याकरता वेळ नाही आहे. पण तहसीलदारच्या खुर्चीवर बसून त्या ठिकाणी या पद्धतीची मजा करण्याकरता त्यांना वेळ आहे. आणि म्हणून त्यांना सस्पेंड केलेलं आहे, निलंबित केलं आहे. आणि या प्रकारच्या बाबी महसूल खातं खपवून घेणार नाही. या प्रकारचे आमचे प्रशासनिक अधिकारी वागत असतील तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवलंच पाहिजे. ही कारवाई मी आणि एसीएस आमचे विकास खारगे यांनी संभाजीनगर विभागीय आयुक्ताकडनं केलेली आहे. नाही, अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मी ती घटना तपासतो आणि कारवाई करायला लावतो. पण तहसीलदारला काल आम्ही निलंबित केलं आहे.